अहो मंडळी, सध्या यूट्यूबला कसला ट्रेंड चालू आहे माहीत आहे का? माहीत नाही, पण म्हणूनच मी तुमच्यासाठी माझ्या स्पेशल सबस्क्रायबरांसाठी मी आज घेऊन आलेली आहे ढाबा स्टाईल परफेक्ट अशी लसूणी मेथी। तर ही रेसिपी करायला एकदम सोपी पण आहे आणि खायला अतिशय चविष्ट असते। तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे इथे एक पेंडी व्यवस्थित बारीक कापून घेतलेली आहे मेथीची। इथे घेतलेला एक बारीक कट करून कांदा, कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर घेतलेले आहेत उकडलेले चणे, त्याचबरोबर घेतलेले आहे मी इथे भरपूर अशा प्रमाणात आणि व्यवस्थित सोलून लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि इथे घेतलेले आहेत शेंगदाणे, जे की मी न भाजता व्यवस्थित घेतलेले आहेत साफ करून। तर त्याचबरोबर घेतलेले आहे मी काही इथे मसाले आहेत, जसं की इथे घेतलेला आहे कांदा लसूण मसाला, त्यानंतर घेतलेला आहे आपलं लाल तिखट मसाला, मीठ घेतलेले, हळदी पावडर घेतलेली आहे। तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर मी इथे आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ॲड केलेले आहेत आपले हे उकडलेले चणे। त्याचमध्ये ॲड करणार आहे मी आपण इथे घेतलेले हे शेंगदाणे आणि त्यामध्ये काही ॲड करणार आहे लसणाच्या पाकळ्या। आता आपल्याला हे पाणी घालून व्यवस्थित त्याची बारीक अशी एकदम सॉफ्टवाली पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। तर मी आता एक कढई ठेवली आणि कढईत मी टाकत आहे हे तेल। तेल आपल्याला छानसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत लसूण। लसूणी मेथी मी ही रेसिपी दाखवते, पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे। तर आता हा लसूण मी भाजून घेते तेलामध्ये छानसा, म्हणजे आपण ही फोडणी देत नाहीये, तर फक्त लसूण आणि मेथीची भाजी ही तेलात छानशी परतून घ्यायची। आता मी भाजी त्यामध्ये ॲड करते। तुम्ही बघू शकता मी थोडी थोडी करून सर्व भाजी त्यामध्ये ॲड करून घेतली आहे आणि आता आपण ही परतवून घ्यायची आहे। आणि लसूणी मेथीमध्ये ना जास्त करून तेलाचा वापर असतो, तर तरी पण मी कमीत कमी तेल वापरून करायचा प्रयत्न करते। तर तुम्ही बघू शकता मी फोडणीला किती कमी तेल घातलं होतं, त्याचमध्ये मी ही भाजी परतून घेते। तर आता आपण ही भाजी परतवून झालेली आहे, प्रमाणात खूप कमी झालेली असते भाजी। आणि आता मी ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि आता आपण तयारी करणार आहोत आपल्या फोडणीची। तर मी आता एक चुलीवरती पातेलं ठेवलेलं आहे। मगाशी आपण भाजी छानशी आपण तेलात परतवून घेतली, तर आता मी एक पातेलं ठेवलं ज्यामध्ये आता आपण जी लसूणी मेथी आहे ती फोडणीला देणार आहोत। त्यासाठी मी तेल ॲड करते। तर मी 3 चमचे इतकं तेल आतमध्ये ॲड केलेलं आहे। पळीच्या प्रमाणात घेत असाल तर 2 ते 3 पळ्या छानसं तेल आतमध्ये ॲड करायचं। आता त्यामध्ये ॲड करते मी लसूण, जो आपला मेन आहे। मी वाटणात सुद्धा लसूण टाकला, भाजीसुद्धा मी तेलामध्ये फ्राय करताना आतमध्ये लसूण टाकला, फोडणीमध्ये सुद्धा लसूण टाकणार आहे। लसूणी मेथीला जी मेन चव असते ना, ती खरं म्हणजे लसणामुळे आहे, म्हणून मी 3 मोठे लसूण इतके मी लसूण यूज केले होते। तर आता मी ॲड केलं त्यामध्ये कांदा। तर आता ॲड करणार आहे त्यामध्ये मी टोमॅटो। तर टोमॅटो आणि कांदा आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तेल जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तेल आतमध्ये वापरायला कंजूसी अजिबात करायची नाही आहे। तर मी थोडंसं तेल अजून पुन्हा ॲड करते, मला तेल कमी वाटतंय। आता आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे।
टोमॅटो आतमध्ये विरघळवण्याची काहीच गरज नसते, कारण जशी जशी भाजी आपली शिजत जाते ना, आतमध्ये कांदा आणि टोमॅटो आपल्या मनाने एकजीव होत जातात. तर आता ॲड करते मी यामध्ये आपण जे मसाले घेतले होते सर्व ते आतमध्ये ॲड करते. सर्वात प्रथम मी ॲड करते आपला हा कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट मसाला. आता आपल्याला ॲड करायचं आहे हळद पावडर आणि मीठ. मी एकसाथ दोन्हीही ॲड करते. तर आता यामध्ये मी ॲड करणार आहे थोडंसं पाणी. आता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना, तर ते मी ॲड करणार आहे. तर हे मी वाटण आतमध्ये ॲड केलेलं आहे. तर त्यामध्ये मी आता ॲड करणार आहे आपण जी भाजी वाफून घेतली होती ती भाजी मी ॲड करणार आहे आतमध्ये. तर आपली जी लसुणी मेथी आहे ती खूप छान होते, अगदी ढाबा स्टाईल होते. तर मी आता यामध्ये मसाला ॲड केला होता थोडासा, कारण मला मसाला कमी वाटत होता. आणि आता आपल्याला हे छानसं शिजवून घ्यायचं आहे. झाकण देऊनच त्याला शिजवायचं आहे. मी थोडंसं पाणी ॲड करते. तर आता आपल्याला ह्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. मी ढाकण देते ह्याला आणि आता आपण 5 मिनिटं छानसं शिजवून घेऊयात त्याला. तर तुम्ही बघू शकता आपलं जे लसुणी मेथी होती ती बनून तयार आहे. तर आता आपण हे काढून घेऊया एखाद्या सर्विंग बाउलमध्ये. तर मंडळी बघू शकताय आपली एकदम ढाबा स्टाईल आणि परफेक्ट प्रमाणात परफेक्ट अशी लसुणी मेथी बनून तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.